या एक महोत्सव आणि इव्हेंटबद्दल आपण आज इथे सर्व मीडिया बांधवांसोबत चर्चा सत्र आयोजित केले आहे. आणि असं सांगायचं असेल, आपण मागच्या आठवड्यामध्ये तुळजापूरमध्ये प्रेस कॉन्फरन्स केलोच होतो आणि त्याच्यानंतर काही 2-3 अजून घडामोडी असल्यामुळे आम्हाला विश्वास आला की या कॉन्फरन्ससाठी एक कॉन्फरन्स होती आणि काही मध्यवर्ती माहिती आहे आपल्यापर्यंत आपल्या मार्फत लोकांपर्यंत आपण पोहोचूया. आता सर्वांना माहिती आहे की उद्या 22 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र उत्सव 2025 सुरू होत आहे आणि ऑक्टोबर 7-8 पर्यंत या नवरात्राची मोहीम आहे आणि उत्सव आहे ते साजरा करण्यात येत आहे. आणि विशेषतः यावर्षी महाराष्ट्र शासनाने आपला तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव याला राज्य महोत्सव म्हणून पण दर्जा दिलेली आहे. ही आपल्या सर्वांसाठी खूप आनंददायी बातमी आहे. आणि याच्यापूर्वी पण आपण जे महोत्सव आहे सांस्कृतिक महोत्सव आपण घेत होतो, पण यावर्षी पुन्हा आपण नवरात्र या कालावधीमध्ये आपण सुरू केलेली आहे. आणि विशेषतः या शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये आपण सांस्कृतिक प्रोग्राम पण आपण आयोजित केलेली आहे. याच्यामध्ये सप्टेंबर 22 पासून सप्टेंबर 30 पर्यंत प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या नामांकित कलावंतांकडून सांस्कृतिक लोककला असा भक्तिगीत, संगीत, नृत्य अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. आणि हे सर्व कार्यक्रम मार्फत जे शारदीय नवरात्रोत्सवामध्ये जे लोकांची भाविकांची जी भक्ती आहे ते अजून कसं वाढवू शकतो आणि लोकांना एक आनंददायी अनुभव कसा पण देऊ शकतो यासाठी प्रयत्न सुरू आहे. आणि अजून एक आनंदाची बातमी आहे की श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांमार्फत पण आपण यावर्षी आपल्या जिल्ह्याची जे उत्कृष्ट कामगिरी केलेले आपला महिला बंधू भगिनी आहे, त्याच्यामध्ये कलामध्ये असो, कृषीमध्ये असो, क्रीडामध्ये असो, अशा प्रकारचे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय केलेले काम केलेले आपल्या महिला भगिनींना आपण त्यांना सत्कार पण करतोय. ही एक खूप आनंददायी बातमी धाराशिव करण्यासाठी आहे. या व्यतिरिक्त आपण जे शारदीय नवरात्र उत्सवासाठी वेळोवेळी जी आढावा बैठक आपण घेत असतो, आम्ही SP मॅडम, CEO, सर्व मंदिर व्यवस्थापन संस्थांचे सर्व कर्मचारी, अधिकारी, पोलीस प्रशासन, आरोग्य प्रशासन, नगरपालिका प्रशासन याच्या आपण वेळोवेळी आढावा बैठक आपण घेतली आहे. या आढावा बैठकीमध्ये पण आपण जे सूचना दिलं होतो, आता ऑलरेडी उद्या नवरात्र सुरू होत आहे, सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. सन्माननीय पालकमंत्री महोदयांकडून पण परवा आढावा बैठक संपन्न झालेली आहे. आणि या शारदीय नवरात्रोत्सवामध्ये यावेळेला आपण जसं दरवर्षीप्रमाणे आपण पूर्वतयारी आपण करतोच. त्याच्यामध्ये आता कर्मचारी सांगायचे असेल, आता SP मॅडम अजून अतिरिक्त माहिती पोलीस प्रशासनाची ट्रॅफिक संदर्भात ते सगळं देतीलच. बट ओव्हरऑल आपण जर बघितला वेगवेगळ्या विभागांकडून जे तिथे नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या या नवरात्रोत्सवामध्ये ऑलमोस्ट 1500 एवढा आहे. आरोग्य विभागाचे लगभग 400 एवढे कर्मचारी आहेत. नगरपालिकेकडून 300 कर्मचारी तिथे नेमण्यात आलेले आहे. अतिरिक्त कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी 300 एवढा आहे. स्वच्छता कर्मचारी 200 ने आपण वाढवले आहे. असे इतर सर्व डिपार्टमेंटचे कर्मचारी लगभग 1500 एवढे कर्मचारी ॲडिशनली आपण या शारदीय नवरात्रोत्सवाला आपण डेप्यूट केलेली आहे. या व्यतिरिक्त भाविकांना सुखद अनुभव मिळावे यासाठी पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन आणि PWD यांनी वेगवेगळ्या सुविधा, डायरेक्शन बोर्ड असो, सायनेज बोर्ड्स असो, बॅनर्स असो, पार्किंगची व्यवस्था असो, ठिकठिकाणी पानपोई असो, या नंतर लॉस्ट अँड फाउंड कंट्रोल असो, ही सगळ्या व्यवस्था आपण केलेली आहे. लगभग 300 मोबाईल टॉयलेट्स आपण नगरपालिकेमार्फत तिथे आपण घेतो 15 वेगवेगळ्या ठिकाणीमध्ये. आणि हिरकणी कक्ष, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ही सर्व जे सुविधा आहे भाविकांना जास्तीत जास्त मिळाली पाहिजे याची पण तयारी झालेली आहे. आणि या व्यतिरिक्त अजून आपण भाविकांना दर्जेदार सेवा अजून दिली पाहिजे यासाठी आपण आपला गोल्फ कार्ड भाविकांना जे येणारे भाविक आहे, स्पेशली विशेषतः वृद्ध आहे, गरोदर माता आहे, संदर माता आहे, ते दिव्यांग भाविक आहे, याच्यासाठी आपण बॅटरी ऑपरेटेड गोल्फ कार्ड पण आपण आपलं जे दीपक चौक आहे तिथलं गेट पासून आपण करतोय. आणि यावेळेला आपण आम्ही पोलीस प्रशासन, मंदिर प्रशासन मिळून, नगरपालिका मिळून एक असा आपण निर्णय घेतले
की जे VVIP जे व्हेकल आहे ते दीपक चौक गेट आहे तिथून पुण्या मंदिरापर्यंत आपण नेऊन जातो. ही आपण यावेळेला दीपक चौकला जे गेट आहे तिथपर्यंत आपण गाडी थांबवतो आणि तिथून आमच्या मंदिर प्रशासनाचे जे गोल्फ कार्ट आहे तिथून आपण भाविकांना म्हणजे त्यांना रिसिव्ह करून प्रोटोकॉल प्रमाणे आपण घेऊन जातो. ही पण एक निर्णय आपण यावेळी घेतले आहे. सर्व पालकमंत्री महोदय लोकप्रतिनिधींकडून पण याला चांगला प्रतिसाद मिळाली आहे. या व्यतिरिक्त आपण काल परवा पण आपण बातमीमध्ये ऐकत असाल AI बेस्ड CCTV कॅमेरा पोलीस प्रशासनाची शिफारस होती की आपण AI CCTV कॅमेरा आपण वापरावी. सो गर्दी नियंत्रणासाठी आणि ऑटोमॅटिक काउंटिंगसाठी आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड CCTV कॅमेराची पण आपण तरतूद केलेली आहे. आणि क्राऊड मॅनेजमेंटसाठी आपण एक तज्ञ कन्सल्टंट आपण त्यांना नेमून आपण आपला पोलीस प्रशासनचे अधिकारी कर्मचाऱ्यांना आपण प्रशिक्षण दिले आहे. SP मॅडमच्या विरोधात माहिती तुम्हाला देण्याची आहे. एकंदरीत आपण जर बघितला यावेळेला शारदीय नवरात्र महोत्सव 2025 एक खूप एक आपला आनंददायी महोत्सव म्हणून आपण सगळ्यांनी मिळून साजरा करतोय. आपल्या मार्फत आपण सर्व भाविकांना नागरिकांना आवाहन पण करतो की या शारदीय नवरात्र महोत्सव साठी आपण आपल्या सहपरिवार सोबत इथे यावी, आपल्या दर्शनाची आनंद घ्यावी, सांस्कृतिक कार्यक्रमाची आनंद घ्यावी आणि आपला या शारदीय नवरात्र महोत्सव यशस्वी करावे असं आपण तुम्हाला आवाहन करतो. आपण मध्ये बसेस सन्माननीय पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते आपण आपला ST बसेस आहे ऑलमोस्ट तब्बल 250 बसेसवर आपण विनायक पोस्टर्स आपला सांस्कृतिक महोत्सव ची पण आपण त्याच्यामध्ये प्रसिद्धी त्याच्या मार्फत आपण केलेली आहे. सो ही सर्व गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचण्याची गरज होती. सो मी SP मॅडम रिक्वेस्ट करतो की त्यांनी काय माहिती. नमस्कार. उद्यापासून आपल्याकडे जे श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव चालू होत आहे त्याबद्दल पोलिसांचे बंदोबस्त आहे. तर मी तुम्हाला बंदोबस्तबद्दल थोडी माहिती देते. आम्ही बंदोबस्तमध्ये 2 ऍक्शन SP, 12 DSP आणि 100 PI, API, PSI आणि त्यानंतर 2500 असे अंमलदार बंदोबस्तमध्ये लावलेले आहेत. आमच्याकडे ते बंदोबस्त आहे त्यांनी 18 तारखेला रिपोर्ट केला होता. त्यांची 19 तारखेला ब्रीफिंग घेऊन आम्ही 19 तारखेच्या रात्रीपासून बंदोबस्त लावलेला आहे. बंदोबस्त 3 शिफ्टमध्ये काम करणार आहात. त्यांचे राहण्याची आणि जेवणाची सगळी व्यवस्था झालेली आहे. बंदोबस्तसाठी जे महत्वाचे आहे की पार्किंग आणि ट्रॅफिक आणि सोबतच जे क्राऊड आहे त्यांचा स्मूथ फ्लो त्याबद्दलची सगळी ब्रीफिंग त्यांनी केलेली आहे. सोबतच माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की यावर्षी आपण क्राऊड मॅनेजमेंटसाठी कुठेही चेंगराचेंगरी होऊ नये किंवा जास्त जे क्राऊड आहे ते एक जागा होऊ नये त्यासाठी आपण स्पेशल टीम नेमण्यात आलेली आहे आणि त्यांनी आमच्या आमदाराला ट्रेनिंग दिलेली आहे. आपण 8 असे हॉटस्पॉट आहे जिथे आपल्याला जास्त गर्दी होऊ शकते तिथे ते आयडेंटिफाय केलेले आहे आणि ते आयडेंटिफाय केल्यानंतर स्पेशल 10 ते 12 लोकांची एक टीम आपण तिथे ठेवणार आहात की तिथे जर काही पण अडचण आली तर ते टीम आहे ते तिथे रिस्पॉन्ड करते. सोबतच जे पार्किंग आहे ते आपले 10 पार्किंगचे स्पॉट्स ठेवलेले आहे की पार्किंगमध्ये कुठेही अडचण येणार नाही. ट्रॅफिकसाठी जे व्हेकल्स आहेत त्यांच्यासाठी पण वेगळे वेगळे मार्ग नेमून दिलेले आहे की लोकांनी कुठला मार्ग वापरायचे. बार्शी मार्ग आहे ते लोकांसाठी ठेवलेला आहे. लातूरचा मार्ग आहे ते आपले हेवी व्हेकल्स आहेत त्याच्यासाठी ठेवलेले आहे आणि बाकीचे जे मार्ग आहेत सगळे भाविकांसाठी ठेवलेले आहेत. तर आणि बाकी जे आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून की जास्त एफिशियन्सी बंदोबस्त कसा करायचे त्यासाठी आम्ही बंदोबस्त वाटपसाठी रिपोर्टिंगसाठी त्यांची अटेंडन्ससाठी पण एक सॉफ्टवेअर ऍप्लिकेशनचा वापर करतोय. सोबतच AEचा वापर करून की आपल्याकडे जे कॅमेरा आहे त्यामध्ये हेड काउंट करणे की किती भाविक आले. सोबतच जर कोणी मिसिंग झाला त्याची फोटो जर त्यामध्ये टाकली तर ते आपल्याला कॅमेऱ्यात सांगतील की हे कुठे लास्ट ट्रेन झाला होता. असं आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून जास्तीत जास्त एफिशियंटली हे बंदोबस्त करणार आहात. पोलीस विभागाची पूर्ण तयारी बंदोबस्त बद्दल आहे आणि आपण काही अनुचित प्रकार न करता एकदम स्मूथली हे बंदोबस्त होणार आहे याबद्दलची आमची पूर्ण तयारी आहे. धन्यवाद. ते कसं वर्क करणार म्हणजे त्यामध्ये कॅमेरे लावणार आहात आणि त्या कॅमेरामध्ये आपण डेटा फीड करणार आहात.
जसं आपल्याला जर कोणी मिसिंग झाला त्यांचे पेरेंट्स आहेत आपल्याकडे येणार की हे माणूस मिसिंग झाला, आपण त्याची फोटो त्याच्याकडून घेणार आणि ते त्या फीडमध्ये जे कॅमेऱ्याच्या सर्व्हर आहे त्यामध्ये अपलोड करणार. तर जसं ते अपलोड झाली तर तो कॅमेरा आपल्याला सांगणार की तो माणूस कुठे ट्रेस झाला होता. तर तसं आपण त्यांना आणि तिथे जे पण बंदोबस्त अवेलेबल आहे त्यांना इन्फॉर्म करून आपण त्यांना शोधू शकतो. किती ठिकाणी कॅमेरे लावून आपण किती कॅमेरे असतात असे आपण जे AI चे आहे ते 6 कॅमेरे लावणार आहात. आणि एकूण सीसीटीव्ही कॅमेरे किती असतील? एकूण CCTV कॅमेरे आय थिंक 300 कॅमेरा. शहरामध्ये ठिकठिकाणी 300 कॅमेरा बसवण्यात आले आहेत आणि AI कॅमेरा आहे आता मॅडमने सांगितलं आहे 6 कॅमेरा असणार आहे. आणि याच्यामध्ये आता आपण जे हरलेले व्यक्ती आहेत त्यांना आपण शोधू शकतो, त्याच्यामध्ये फोटो नंतर ऑटोमॅटिक जे लोकांची जे गर्दीची जी संख्या आहे तो पण ऑटोमॅटिक मोजणार आहोत. आपण हीट सेन्सिंग त्यामध्ये आहे की जिथे आपल्याला असं वाटलं की आपण त्यामध्ये नंबर टाकणार की या जागावरती 100 पेक्षा जास्त लोक जमले तर ते आपल्याला अलर्ट दाखवतील की जास्त लोक आहेत. तर आपण होल्ड रिलीज करू की मागच्या पॉईंटवरती लोकांना होल्ड करायचे आणि थोड्या वेळाने रिलीज करायचे. हे टेक्निक वापरून जास्त गर्दी होऊ नये अशी आमची तयारी आहे. क्राऊड मॅनेजमेंट करण्यासाठी जे आपण 8 स्पॉट ठरवलेले आहेत ते कोणते स्पॉट आहेत? नाही, ते क्राऊड मॅनेजमेंटसाठी वेगळे राहणार आहात. पण जसं काही स्पॉट्स आम्ही ठरवलेले आहेत तिथे पायरी आहे, एक्झिट करताना महाद्वार आहे आणि आत जाताना ते पायरी आहे. ते असं व्हलनरेबल स्पॉट्स जिथे जास्त शक्यता आहे की पायरी असताना आणि गर्दी असताना किंवा आपली जे टनल मधून आपण येतोय तिथे असे आपण 8 स्पॉट्स आयडेंटिफाय केलेले आहेत. पावसाचे दिवस आहेत, निवाऱ्याची काय व्यवस्था केली? आता आपण जे मेनली जे दर्शन रांगे आहे आपल्या घाटशिल मध्ये तिथून सुरू होते. सो आपण तिथे एकदम वॉटरप्रूफ दर्शन मंडप नगरपालिकेमध्ये भक्तांच्या पासमध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे आपण वाढ केलेली आहे. मंदिर समितीने केलं का ट्रस्टच्या लोकांनी केलं? खूप चांगला प्रश्न आहे. आता थोडं गैरसमज आहे. यंदाही नवरात्रोत्सवामध्ये मोफत दर्शन सगळे भाविकांना उपलब्ध आहे. दर्शन मोफत यावेळेला पण आहे, यापुढे पण राहणार आहे. आता याच्यापूर्वी जे VIP पासेस जे आहेत त्याच्यासाठी आपण 200-500 रुपयाचे आपण ठेवलो. म्हणजे ही जे भाविक आहे त्यांना थोडासा त्यांचे काहीतरी घरी असल्यामुळे त्यांना लवकर दर्शन पाहिजे. सो त्यासाठी आणि गर्दीची नियंत्रणासाठी आपण त्या कॅटेगरीमध्ये वाढ केली. अदरवाईज मोफत दर्शन 100% ज्याला पाहिजे. VIP कॅटेगरीमध्ये नेमकं कोण येतात? आपण हे VIP कॅटेगरीमध्ये ऑलरेडी आपण पॉलिसी आपण जाहीर केली आहे. त्याच्यामध्ये सगळे आपण जसं मागच्या वेळेला मोठ्या प्रमाणाने झालं होतं की VIP दर्शनमध्ये असं आहे तसं आपण ते पॉलिसी आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आपण एक समिती तयार करून आपण केली आहे. त्याच्यामध्ये सर्व VIP ची जी कॅटेगरी आहे ते डेफिनेशन आपण ते केलेली आहे. त्याची पॉलिसी ऑलरेडी आपण मंदिर प्रशासन मार्फत असल्यामुळे VIP कॅटेगरीमध्ये कॅबिनेट मिनिस्टर्स आहे, आमदार आहे, खासदार आहे, त्याच्यामध्ये स्वातंत्र्य सैनिक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, गरोदर माता आहे, दिव्यांग आहे, हे सगळे VIP आहे. पत्रकार नाही काय? पत्रकार पण आहे, जे एडिटर्स आहे ते पण आहे, तो पण आमच्यासाठी VIP आहे. दुसरा विषय त्याच्यामध्ये त्याच अनुषंगानं VIP पासच्या अनुषंगानं की त्याच्यामध्ये शिफारस केलेल्यांना काही 200 रुपये आणि त्याच्यामध्ये कसं आहे आपण पण ही सूचना केलं होतं. आपण आता जे सन्माननीय म्हणजे एखादा खासदार महोदय पालकमंत्री कार्यालयाकडून जे शिफारस पत्र येतात सो त्यांच्यासाठी आपण 200 रुपये केले. त्याला पण आपण कोटा आपण फिक्स करतो. तो किती येतो ते आपण आता ठरवतो. तुळजाभवानी मंदिर संस्थांचं काय स्वरूप आहे, त्यांना काय देण्यात आहे? याच्यामध्ये आता जसं आम्ही सांगितलं आहे याच्यामध्ये बालविवाह प्रतिबंध, नंतर शेळी पालन, शासकीय योजनेची प्रचार प्रसिद्धी, एकल महिला यशोगाथा, नंतर सेंद्रिय शेती. त्याच्यामध्ये जे उत्कृष्ट केलेले आपण आमच्या महिला भगिनी आहेत त्यांना आपण आपला या नवरात्रोत्सवामध्ये प्रत्येक दिवशी त्यांना या सांस्कृतिक कार्यक्रमाची जिथे होत आहे तिथे आपल्या एखादा आमचे जे प्रमुख पाहुणे आहेत तर प्रत्येक दिवशी जे काही प्रमुख पाहुणे त्यांच्या हाताने त्यांना एक सर्टिफिकेट देण्यात येत आहे आणि एक सन्मान चिन्ह पण देण्यात येत आहे. सर यावर्षी आपण हा जो शारदीय नवरात्र महोत्सव आहे त्याला पर्यटनाचा दर्जा दिला.
पर्यटन म्हणून तिथं काय असणार आहे किंवा पर्यटन धाराशिव जिल्ह्यातलं पर्यटन तरी किमान लोकांना भाविकांपर्यंत नाही, आपल्याला कसं आहे, धाराशिव जिल्ह्यामध्ये धार्मिक पर्यटन हीच मेन एक पर्यटनाचे एक स्रोत आहे. त्याला जोडून काही इतर पर्यटन पर्यटन- चित्र प्रदर्शनी म्हणा नाही, समजा सध्या आपण शारदी नवरोत्सवमध्ये मेजॉरिटी भाविक आणि नागरिक आहेत तुळजापूरमध्ये येत असल्यामुळे तिथे आपण ही सांस्कृतिक कार्यक्रमामार्फत पर्यटनाला वाढ देण्याची आपण प्रयत्न केलेली आहे. आणि आपण जसं सांगितलं आहे, यरमळा आहे, नळदुर्ग आहे, नंतर रामलिंग आहे, यासाठी पण आपण वेगवेगळा आराखडा तयार करून पर्यटनाला आपण वाढ देण्याचे प्रयत्न करूया. थोडं प्रदर्शनी किंवा तिथं माहिती पुस्तक किंवा असं काही लेजर शो किंवा प्रेझेंटेशन असं काही दिलं किमान त्या महोत्सवाच्या सुरुवातीला आणि दररोज थोडंसं म्हणजे दररोज एका पर्यटन स्थळाची माहिती दिली तर त्याला तशी जोड चांगली नाही, हे पण दखल घेतली आहे, पण करूया. अजून विशेषतः आहे की यावेळेला जसं उमेद DRDA उमेद मार्फत सरस होतात, सरस प्रदर्शनी होतात. यावेळेला पण आपण उमेद बचत गटांना ऑलमोस्ट एक 25 ते 30 स्टॉल्स साठी आपण तिथे जगा उपलब्ध करून देणार आहोत, जेणेकरून तिथे खाद्यपदार्थ आहेत, बचत गटांनी बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तू आहेत, त्याच्या प्रदर्शनी विक्री होऊ शकते. तुळजापूर शहरातल्या जे प्रतिबंधक कारवाई आहे ते आमच्याकडे कसं चालू राहतात. तर यासाठी आम्ही जे मागच्या वर्षात जुने दाखल आहे त्यामुळे काही विशेष आम्ही नाही केली, पण तुळजापूर शहराला बघून जे पण मागच्या पुण्यावरती 2+चे पुण्याची आम्ही यादी काढून ठेवलेली आहे त्या सगळ्यावरती नवरात्राबद्दल म्हणते मी, नवरात्राबद्दल मागच्या 5 वर्षामध्ये पुरवठा पण मोठ्या प्रमाणात होतो या ठीक आहे. त्याबद्दल आम्ही आमची स्पेशल टीम लावली. किती रुपये खर्चाची तरतूद केलेली आहे? त्याच्यामध्ये आता जे महाराष्ट्र शासनाकडून जे राज्य महसूल जर्जन झाली आहे ती नॉन फायनान्शियल प्रपोजल आहे, त्याच्यामध्ये दर्जा देण्यात आलेली आहे. बाकी शारदीय नवरात्र उत्सवासाठी जे काही रिसोर्सेस आहेत मंदिर संस्थांमार्फत ते करण्यात येते. स्थानिक कलावंतांना संधी दिली मराठी नाट्य परिषद आंदोलनात नाही, चांगला प्रश्न आहे. ही आपण जेव्हा सांस्कृतिक महोत्सवाची रूपरेषा ठरवण्याच्या वेळेत आपण मुद्दाम ठरवलं होतं की आमच्या स्थानिक कलाकारांना वेदिका मिळाली पाहिजे, संधी मिळाली पाहिजे. सो आपण आणि एक बॅलन्स पण ठेवली पाहिजे. राज्य महोत्सवाची दर्जा म्हणजे आपल्याला नामवंत कलावंत राज्याच्या विविध ठिकाणी कडून पण येले पाहिजे आणि आमच्या कलावंतांना पण संधी मिळाली पाहिजे. आपण 2 दिवस आमच्या स्थानिक कलावंतांना आपण ऑलरेडी ठेवलीच आहे. 27 सप्टेंबरला आमच्या इथे जिल्ह्याचे लोकसंगीत मैफिल आणि शाहीर आहे, राणा जोगदंड आहे, त्यांच्या जे मोठ्या मंडळी आहे त्यांच्या मार्फत सादरीकरण होणार आहे. आणि आपण आता जे त्यांच्या जे सांगितले आहे त्यांना पण आपण 1 दिवस संधी दिलेली आहे. असं आपण बॅलन्स ठेवूया. त्यांना काय मागणी आपण मानधन देतो ना येण्या जाण्याची खर्च. म्हणजे हा शारदीय नवरात्र महोत्सवाचा खर्च मंदिर संस्थान करणार काय? सॉरी, मंदिर संस्थान करणार निधी? हो, मंदिर प्राधान्य नाही. मंदिर संस्थांचे निधी मंदिर संस्थांचे प्राधान्य नाही, त्याच्याकडे होणार आहे. आणि असं पण आपण आवाहन केलेले आहे की ज्यांना या शारदीय नवरात्र महोत्सवासाठी श्रमदान करायचे आहे या त्यांना योगदान करायचे आहे त्यांनी पुढे येऊन आपण मंदिर प्रशासनाचा संपर्क साधून स्थानिक संपर्क साधून मदत करू शकतो. सर त्याला जोडून अजून एक की इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये लोककला आणि लोकसंस्कृतीचा एक विभाग आहे. त्यांना पण आपण संपर्क केलेला आहे. त्यांचा पण आता हे त्यांना पण संपर्क केलेले आहे. मला वाटतं आपण जे बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ आहे त्यांच्या सर्व कॉलेज त्यांना आपण ऑलरेडी पत्र केली आहे. एक 15-20 दिवस आधी आपण पत्र दिली आहे, तर त्यांना पण आपण संधी देणार आहोत. सर मॅडम, मागच्या वेळेस विषय झाला होता की पोलीस कर्मचारी जे राज्यभरात येतात त्यांच्या भोजनाच्या व्यवस्थेचा एक विषय झाला होता. त्या व्यवस्थेचा आपण काय करतो, कुठून नाही, त्याची आपण व्यवस्था केलेली आहे. नगरपालिका प्रशासन करणारच आहे. त्यांनी निविदा पण काढली आहे, निविदा उघडल्या पण आणलेली आहे. आता येलवण चांगली करून त्यांना वर्क पण देणार आहोत. यात्रा अनुदानातूनच करूया आपण. ते यात्रा अनुदानातूनच करू. जर तुम्ही मंदिर संस्थांचे अध्यक्ष आहात पण मंदिर संस्थापन पत्रकारांना कुठलेही प्रेस नोट येत नाही, व्हिडिओ येत नाही, कुठलीच माहिती मिळत नाही. मागच्या वेळेला आपण जिल्हा पंचायत येत नाही. जे आहे त्याचा व्हॉट्सअप ग्रुप कोणतरी केला आणि त्याच्यावर दिलं जातं. जिल्हाधिकारी नाही तिथं 6 काय काम असतं नाही, यावेळेला ही स्ट्रिंगल करण्यासाठी नाही, आता PRO आहे. आता जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना पण आपण जबाबदारी दिलेली आहे. त्यांना आपण त्यांच्या मदतीसाठी PRO पण दिलेली आहे. सो आपण ही आता सुरळीत माहिती नवरात्रीची सर्व माहिती आहे, व्हिडिओ बाईटचं आहे, हे सगळी माहिती आपल्याला दर दिवशी आपण शेअर करतो. सर यात्रा ईमेल पाठवतो. ईमेलवर सर यात्रा
धक्काबुक्की होते दरवेळेस हेही आपण आणि ते सुरक्षा काय करतायत वाद होतो त्या ठिकाणी. नाही आपण यावेळेला आपल्या सुरक्षा रक्षकांना सुपरवायझर्सला आपण विशेष सूचना दिलेली आहे की येणाऱ्या भाविकांना योग्य वागणूक दिली पाहिजे आणि त्यांना पण रेस्पेक्टफुली त्यांना हाताळल्या पाहिजे. ठीक मला वाटते अजून एक मला माहिती शेअर करायची होती. शारदीय नवरात्रोत्सवाचे जर प्रश्न संपले असेल एक प्रश्न सर यात्रा पत्रकारांविषयी मांडला मंदिर संस्थांची एकच पत्रकार परिषद त्याच्यामध्ये सुद्धा तर काही किती करतो. महाराष्ट्र शासन करतं, मंदिर संस्थान करते, नगर परिषद वेगळी करते, जिल्हा परिषद वेगळी करते, त्याचा आरोग्य विभाग वेगळा करतो, बेंच वेगळं. आज प्रेस ठेवली पत्रकारांना मंदिर संस्थांच्या वतीने एखादी डायरी एक कागद दिला आहे. खरंच म्हणजे एवढी पोर पोझिशन आपल्या मंदिर संस्थांची आहे का? हे नियोजन का केलं जात नाही? हे पत्रकार आपली संपूर्ण माहिती 12 महिने 24 तास संपूर्ण राज्यामध्ये नव्हे देशामध्ये पोहोचवतो. प्रत्येक आपल्या आव्हानाला प्रत्येक आपल्या प्रतिसादाला आमचे पत्रकार कायमस्वरूपी आपल्याला नाही चांगला पण हे काय करतात नेमकी ही चांगला सूचना आहे. आपण आज ओळखपत्र द्या आपण त्यामध्ये घ्या. एक पत्रिकेचा कागद जो आहे तो जरा बरा आहे बाबा. हे बघा काय म्हणजे किती पोर शो आपण कशा कशाचा करावा. करोडो रुपये खर्च करतो आपण. पत्रकार कुठल्या बातमीसाठी इथं पैसे घेतात का काय तुम्हाला जाहिरात मागतात काय करतात सांगा. तुम्हाला कधी जेवायला मागितलं कधी चहा मागितलं काय सांगा. अपना जो प्रेस आपके कंधे से कंधे मिलाकर ही हम काम करते हैं और आपके हर पॉजिटिव को हम एकदम सकारात्मक रूप से ले रहे हैं. आपका जो अच्छा मैटर आज आप कौन सा भी न्यूज आपके जो भी हाथ में है वो देखिए उसमें सब आया है. आज नवरात्र महोत्सव के सब फोटो आए. नवरात्र महोत्सव के सांस्कृतिक महोत्सव